नमस्कार, मी मयुरा. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत पालक भजी कशी करायची ते पाहणार आहोत. तर याकरता इथे मी एक मोठी जुडी पालक स्वच्छ पाण्याने धुवून रफली चॉप करून घेतला आहे. याला जर कपनी मोजला तर 4 कप पालक आहे. याचबरोबर आणखीन लागणारं साहित्य आहे. हाफ कप बेसन, जसे की व्हिडिओमध्ये दिसत आहे. हाफ कप थोडा वरपर्यंत भरला आहे. हाफ कप प्लस 2 टेबलस्पून बेसन आहे हे. पाव कप तांदळाचे पीठ, 2 टीस्पून साधं लाल तिखट, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने रफली चॉप केली आहेत. मीठ चवीनुसार, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेत, 1/8 टीस्पून खायचा सोडा आणि हाफ टीस्पून ओवा. सगळ्यात आधी पालकमध्ये मीठ ऍड करावे आणि कुस्करून घेणार आहोत. पालकला थोडे पाणी सुटले आहे. यात आता बेसन पीठ काढून घेऊयात. पाव कप पीठ आपण नंतर लागेल तसे वापरणार आहोत. यानंतर तांदळाचे पीठ, लाल तिखट, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि ओवा काढून सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे. यात आपण पाण्याचा थेंब देखील न वापरता पीठ छान एकजीव करून घेणार आहोत. यात राहिलेले बेसन काढून घेऊयात. आता वर झाकण ठेवून 5 मिनिटे असेच ठेवून देणार आहोत. बरोबर 5 मिनिटांनंतर पीठ पुन्हा छान मिक्स करायचे आहे. सगळ्यात शेवटी खायचा सोडा ऍड करावा. आता हे पीठ भजीसाठी तयार आहे. याचे छोटे छोटे गोळे करून तेलात सोडून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी तेल चांगले तापल्यावर गॅसची फ्लेम लो वर ठेवली आहे. यात आता भजी सोडून घ्याव्यात. सगळ्या भजी तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे. तर या भजी ऑलमोस्ट रेडी आहेत. याला आता बाहेर काढून घेणार आहोत. याचप्रमाणे बाकीच्या भजी फ्राय करून घ्याव्यात. या भजी खूप झटपट होतात. आता या देखील भजी तयार आहेत. याला देखील बाहेर काढून घेणार आहोत. आता टेस्ट करून बघते. खूप मस्त क्रिस्पी आणि चविष्ट झालेत. गरम गरम भजी चहाबरोबर सर्व करा आणि पालक भजी आवडली की नाही हे कमेंट्सद्वारे कळवा. नेहमीप्रमाणे आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कुक विथ वराला सबस्क्राईब करायलाच नका. धन्यवाद.